खूप दिवसापासून या प्रवासाची आम्ही वाट पाहत होतो आणि तो दिवस उजाडला होता. सकाळ झाली आणि मनाची उत्सुकता खूपच वाढली होती. गाडीसमोर नारळ फोडला आणि आम्ही प्रवासाला सुरुवात केली. रस्ता तसा भरपूर मोठा होता, परंतु रस्त्यावर दिसणारे सुंदर असे दृश्य मनाला जास्तच आनंद देत होती. कधी कधी मोठे हायवे, गावची शांतता यामध्ये गाडी चालवायची काही मजा वेगळीच येत होती. जसजसं पंढरपूर जवळ येत होतं तसतसं मनातली ओढ अजून वाढत होती. आणि शेवटी पंढरपूरला येऊन पोचतो. परंतु पंढरपूरला पोहोचायच्या आधी खूप सारे नदी नाले आम्हाला दिसत होते आणि जणू काही लहानपणीच्याच आठवणी येत होत्या. तिथे मस्त असे हातपाय वगैरे धुवून घेण्याची मजा आणि तिकडे नदीकाठी बसून जेवणाची मजा काही ओरच होती आणि ती आम्ही सर्व मस्त अशी एन्जॉय केली होती. जसजसं पंढरपूर जवळ येत होतं तशी मनाची आतुरता अजूनच वाढत होती आणि शेवटी पंढरपूरला येऊन पोचतो. या ठिकाणची शांतता, शांतमय वातावरण, भक्तिमय असं वातावरण आणि मनाला मिळालेला आनंद हे काही शब्दात सांगणे अगदी कठीणच आहे. अशा प्रकारे पंढरपूरचं मस्त असं आमचं दर्शन झालं. खूप असं वातावरण प्रसन्नमय होतं आणि इकडची लोकं साधीभोळी माणसं अशी दिसत होती, जणू काही वारकरीच दिसतात की काय असं वाटत होतं. गर्दी तरी होती, परंतु देवाचं दर्शन घेण्याची इच्छा मात्र होती, त्यामुळे आनंद काही वेगळाच होता. अशा प्रकारे आमचा पहिला दिवस आज पूर्ण झाला होता विठुरायाच्या दर्शनाने आणि दुसऱ्या दिवसाची आम्हाला तयारी करायची होती. तर दुसऱ्या दिवशीचा प्रवास आमचा कुठे होणार आहे ह्यासाठी फॉलो करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया उद्या. बाय.